ची बातमी महायुतीचा जागा वाटपाचा आता रात्रीचा खेळ चाले असंच काहीतरी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे का रात्री 12 ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत एक महत्त्वाची बैठक सुरू होती। जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू होती। तर शहांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा झाली आहे। राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि बावनकुळे देखील बैठकीला उपस्थित होते। आता या बैठकीनंतर देखील जागा वाटपाचा तिढा सुटतो की नाही हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय दिल्लीमध्ये या सगळ्या संदर्भातले खलबतं सुरू। रात्री 12 ते 3 च्या दरम्यान एक महत्त्वाची बैठक देखील पार पडलेली आहे। त्यामुळे त्या बैठकीत कशा पद्धतीची चर्चा झाली, कशा पद्धतीचे खलबतं झाले हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। या बैठकीनंतर तरी आता जागा वाटपाचा तिढा सुटतो का याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जात आहेत, त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातली अपडेट घेऊयात। मीनाक्षी, दिल्लीमध्ये महत्त्वाची खलबतं सुरू आहे। महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडली। रात्री 3 वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती, अशी अपडेट देखील आपल्यापर्यंत पोहोचते। नेमक्या बैठकीमध्ये काय घडलं आणि जागा वाटपाचा तिढा आता तरी सुटेल का? नक्की शुभम, कारण मागच्या 1 महिन्यापासून आपण पाहतोय बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू आहे। यामध्ये दिल्लीवारी देखील होताना पाहायला मिळते। एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुतीमध्ये देखील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये। निवडणुका तोंडावरती आहे। पहिल्या टप्प्यातली निवडणूक जी आहे काही दिवसांवर ठेपलेली आहे। अशातच अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये। काल रात्री देखील उशिरा दिल्लीमध्ये अमित शाह यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री दोन्ही उपस्थित होते आणि यामध्ये प्रमुख नेते जे आहेत ते देखील उपस्थित होते। यांच्यामध्ये बैठक पार पडलेली आहे। आपण पाहतोय 48 जागांपैकी 20 जागा ज्या आहेत त्या भाजपने जाहीर केलेल्या आहेत, पण मात्र 28 जागा ज्या आहेत यावरती कोणाला किती जागा जाणार अद्यापही याचा तिढा जो आहे तो सुटलेला नाहीये। कारण ह्यामध्ये आपण पाहतोय की शिंदेंच्या वाटेला किती जागा येणार, तर अजित पवारांच्या वाटेला किती जागा जाणार आणि भाजप किती जागांवरती लढणार, या सगळ्यांवरचा जो तिढा आहे तो अद्यापही कायम आहे। कालच्या बैठकीमध्ये आपण पाहतोय की एक दिवस आदल्या दिवशी आपण पाहिलं तर मुंबईमध्ये देखील वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली होती। त्यावेळी देखील अमित शाह हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते आणि त्यावेळी देखील ज्या जागा सुटलेल्या नाहीये, ज्या जागांवरचा तिढा सुटलेला नाहीये याची माहिती जी आहे ती अमित शहांना देण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने काल देखील यावरती बैठक झालेली आहे। या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की मनसेची देखील एंट्री आहे। मनसेला देखील 2 जागा लढवायच्या असल्याचा प्रस्ताव जो आहे तो अमित शहांपुढे 2 ते 3 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता, पण मात्र अमित शहांनी त्यांना 1 जागा देण्याचा निश्चय जो आहे तो केलेला आहे। पण मात्र दक्षिण मुंबईमधनं आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांची जागा आहे आणि ती जागा एकनाथ शिंदेंना गमवावी लागणार जर मनसेने एंट्री केली तर। अद्यापही आपण पाहतोय की या सगळ्याच चर्चेला वेग आलेला पाहायला मिळतोय, कारण मनसे युतीमध्ये येणार आहे आणि त्यासोबतच आपण पाहतोय की अद्यापही ज्या जागा आहेत, मग ठाणे असेल, सिंधुदुर्ग असेल किंवा मग रत्नागिरी असेल, दक्षिण मध्य मुंबई असेल किंवा दक्षिण मुंबई असेल, उत्तर पश्चिम मुंबई असेल, या सगळ्याच जागांवरचा तिढा जो आहे तो अद्याप कायम आहे। त्यामुळे आज तरी यावरचा हा सगळाच तिढा सुटणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अगदी मीनाक्षी, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भात तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।